भारतातील सध्याच्या डिजिटल युगात माहिती देण्याची आणि प्रसार करण्याची ताकद विलक्षण आहे. पण हीच ताकद कधी कधी वादाच्या भयंकर भोवऱ्या तोडते. एक अशीच घटना अलीकडे घडली, जिच्यामुळे संपूर्ण शीख समाजात तीव्र संताप व्यक्त झाला. युट्यूबर ध्रुव राठीच्या एका एआय निर्मित व्हिडिओमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि त्याच्या परिणामांनी सामाजिक, धार्मिक आणि कायदेशीर वर्तुळांमध्ये खळबळ माजवली. हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. या प्रकरणाची सुरुवात झाली एका व्हिडिओपासून, ज्यामध्ये ध्रुव राठीने शीख योद्धा बंदा सिंग बहादूर यांची कहाणी मांडली. पण त्या मांडणीमध्ये काही बाबींचा धार्मिक नियमांना विरोध होत असल्याचा आरोप झाला. युट्यूबर ध्रुव राठी याने नुकताच एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये त्याने शीख गुरु बंदा सिंग बहादूर यांच्या जीवनावर आणि शीख गुरूंच्या हौतात्म्यावर प्रकाश टाकला. या व्हिडिओचं शीर्षक होतं द सिख वॉरियर हु टेरिफाईड द मुघल्स, लिजेंड ऑफ बंदा सिंग बहादूर. या 24 मिनिटाच्या व्हिडिओत ध्रुव याने शीख धर्मातील गुरु तेग बहादूर यांचे हौतात्म्य, गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची केलेली स्थापना, पंच प्यारे यांची निवड आणि त्यांच्या मुलांच्या बलिदानासह मुघलांविरुद्धच्या युद्धांची माहिती दिली होती. विशेष म्हणजे या व्हिडिओत त्याने मोठ्या प्रमाणावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआय चा वापर करून व्हिज्युअल्स तयार केले होते. ध्रुव राठी हे नाव सोशल मीडियावर अत्यंत प्रभावी मानलं जातं. त्याचे युट्यूबवर 2 कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत आणि तो अनेक वेळा सामाजिक, पर्यावरणीय, आर्थिक आणि ऐतिहासिक विषयांवर तथ्य आधारित व्हिडिओ तयार करत असतो. त्याच्या व्हिडिओजला नेहमीच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण समजलं जातं. परंतु यावेळी इतिहास सांगण्याच्या प्रयत्नात ध्रुवने असा मार्ग स्वीकारला जो शीख धर्माच्या रहत मर्यादेला विरोध करणारा ठरला. त्याने एआयच्या मदतीने शीख गुरु, साहिबजादे आणि बंदा सिंग बहादूर यांची मानवी स्वरूपातील अॅनिमेशनद्वारे मांडणी केली आणि याच गोष्टीवरून मोठा वाद उफाळला. ध्रुव राठीने प्रसिद्ध केलेला व्हिडिओ द सिख वॉरियर हु टेरिफाईड द मुघल्स हा इतिहास सांगण्याच्या हेतूने तयार केला होता. पण व्हिडिओमध्ये शीख गुरूंना अॅनिमेटेड मानवी रूपात दाखवलं गेलं, जे शीख धर्मात निषिद्ध मानलं जातं. यामुळे शीख संस्थांनी उग्र प्रतिक्रिया दिल्या. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती म्हणजेच SGPC, शिरोमणी अकाली दल SAD आणि अकाल तख्तच्या प्रमुखांनी याला धर्मद्रोहात्मक कृती मानत ध्रुव राठीवर कठोर शब्दात टीका केली. SGPC अध्यक्ष हरजिंदर सिंग यांनी म्हटलं की गुरु साहिब, साहिबजादे व त्यांच्या कुटुंबियांचं चित्रण मानवी स्वरूपात करणं हे शीख परंपरेचा सरळ भंग आहे. अकाल तख्तचे जथ्थेदार ज्ञानी कुलदीप सिंग गरगज यांनीही याला धार्मिक अपमान घोषित करत तातडीने व्हिडिओ हटवण्याची मागणी केली. या प्रकरणावर फक्त धार्मिक नव्हे तर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या. SAD प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी थेट X वर पोस्ट करून म्हटलं, गुरु साहिबांचे चित्रण ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा गोष्टींमुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातात. कोणताही कंटेंट तयार करताना धर्माच्या संवेदनशीलतेची जाणीव ठेवली पाहिजे. दुसरीकडे दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीने सायबर क्राईम सेलमध्ये ध्रुव राठी विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटलं की या व्हिडिओमध्ये गुरु तेग बहादूरजींच्या शहादतीविषयी अर्धवट माहिती देण्यात आली असून बंदा सिंग बहादूर यांच्या कार्याचा विपर्यास केला गेला आहे. त्यांनी युट्यूब चॅनलवर कारवाई करण्याची मागणी केली, कारण अशा प्लॅटफॉर्मवरून चुकीची माहिती जलद गतीने पसरवली जाऊ शकते. दिल्ली सरकारचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी तर ध्रुव राठी याच्यावर FIR दाखल करण्याची मागणी केली. सिरसा म्हणाले, शीख धर्मात गुरु साहिबांचे फोटो किंवा व्हिडिओद्वारे त्यांचे चित्रण करणं पूर्णपणे निषिद्ध आहे. ध्रुव राठी यांनी गुरु गोविंद सिंग आणि गुरु तेग बहादूर यांचे चित्रण करून शीख धर्माच्या मर्यादेचं उल्लंघन केलं आहे. यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आम्ही दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे आणि ध्रुव राठी याच्यावर IPC 295A अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी करतो. तसंच सोशल मीडियावरून हा व्हिडिओ तात्काळ हटवावा. वाद वाढताच ध्रुव राठीने इंस्टाग्रामवर पोस्ट करून स्पष्टीकरण दिलं. त्याने लिहिलं की या व्हिडिओवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता, पण काही प्रेक्षकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचं समजल्यावर मी हा व्हिडिओ हटवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या म्हणण्यानुसार व्हिडिओचा उद्देश कोणत्याही धर्माचा अपमान करणं नव्हता, तर इतिहासाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न होता.
मला कोणताही धार्मिक किंवा राजकीय वाद नको आहे असं म्हणत त्याने हा विषय शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक शीख संघटनांना हे स्पष्टीकरण पुरेसं वाटलं नाही आणि त्यांचा आक्रोश सुरूच आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे एक मूलभूत प्रश्न पुन्हा समोर आलाय. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा असाव्यात का? एखादी माहिती देताना, विशेषतः जेव्हा ती धार्मिक विषयांशी संबंधित असते, तेव्हा त्या धर्माच्या आस्थांशी पूर्ण संवेदनशीलता बाळगणं गरजेचं असतं. ध्रुव राठीने माहिती पद्धतीने इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याची सादरीकरणाची पद्धत अनेकांच्या श्रद्धेवर घाव घालणारी ठरली. आज डिजिटल माध्यमांच्या युगात जिथे एका व्हिडिओमधून कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचता येतं, तिथे ही ताकद वापरताना जबाबदारी, श्रद्धा आणि संस्कृती यांचं भान राखणं हे प्रत्येक कंटेंट क्रिएटरचं कर्तव्य आहे. कारण इतिहास सांगणं महत्वाचं असतं, पण त्याहून अधिक महत्वाचं असतं तो इतिहास कुणाचा मन दुखावणारा नाही याची खात्री करणं. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.